मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारात 7चा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, आजचा विषय ही खूप महत्त्वाचा आणि खास आहे. होळी म्हणजे हुताशनी पौर्णिमा, शुभ मुहूर्त. होळी कशी करावी, होळी साजरी कशी करावी, त्या दिवशी करावयाच्या सेवा किंवा होळी गरोदर महिलांनी कोणते काम असे करायचे नाही, किंवा होळीत ही एक कोणती वस्तू अशी टाकावी की त्यामुळे घरातील इडापिडा, दुःख, संकटे निघून जातील. अशा संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, हिंदू धर्मात होळीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिकोत्सव. यालाच होळी म्हणतात. माघ महिना संपताच वसंत ऋतूचे आगमन होते. धरणी माता नवनवीन पाना फुलांनी बहरते. अनेक ठिकाणी कुलदेवीच्या यात्रा असतात. सर्वत्र आनंदी वातावरण पसरते. अशा वेळी हा आनंद वाढवण्यासाठी येतो हा होळीचा सण. आपल्या महाराष्ट्रात शिमगा असे म्हणतात. याचाच अर्थ भारतात जरी वेगवेगळे जरी प्रांत असले तरी आपली संस्कृती मात्र एकच. होळी हा सण सर्व ठिकाणी संध्याकाळी साजरा करते. मित्रांनो, हिंदू धर्मात होळीला विशेष महत्त्व आहे. मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार फाल्गुन मासाच्या पौर्णिमा तिथीला होळी असे म्हणतात. या दिवशी होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाची सावली आहे. कारण 24 मार्च सकाळी 10:23 ते दुपारी 3:02 चंद्रग्रहण राहणार आहे. पण या दिवशी चंद्रग्रहणाचा प्रभाव आपल्या भारतावर पडणार नाही किंवा भारतात हे ग्रहण दिसणार नाही. त्यामुळे या ग्रहणाचा कोणताही दुष्परिणाम आपल्यावर पडणार नाही. पौर्णिमा तिथी मित्रांनो, प्रारंभ 24 मार्च रविवार सकाळी 9:56 ते पौर्णिमा समाप्ती 25 मार्च सोमवार दुपारी 12:30 आहे. होळीचे दहन मित्रांनो आपल्याला 24 मार्च 2024 रविवारी रात्री 11:13 ते 12:32 करायचं आहे. पौर्णिमाचा उपवास 24 मार्च रविवारीच करावा. धुलीवंदनाच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते. तर मित्रांनो, खरं म्हणजे होळी हा सण निसर्गाची संक्रमण अवस्था सुचवणारा आहे. होळी याबद्दल एक छोटीशी कथा सांगणार आहे मित्रांनो. खूप महत्त्वाची कथा आहे की हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूचा लाडका भक्त होता. हिरण्यकश्यपूने त्याचा छळ केला. प्रल्हादाने श्रीकृष्णाचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्यकश्यपूने त्याला उंच कड्यावरून खाली टाकले. उकळत्या तेलाच्या कढईत टाकले तरीही भक्त प्रल्हादावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तो तसाच्या तसाच राहिला. शेवटी हिरण्यकश्यपूची बहीण म्हणाली, मला वर लाभल्यामुळे अग्नीपासून मला कोणतेच भय नाही. मी जळणार नाही. मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसे. त्याप्रमाणे हिरण्यकश्यपूची बहीण हुंटा प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. सभोवती गोवऱ्या रचून पेटवले गेले. पण काय आश्चर्य, वर मिळालेली हुंटा अग्नीत जळून भस्म झाली तर भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतून सुखरूप बाहेर आला. जे वाईट होते मित्रांनो ते जळून गेले. जे अस्सल होते ते तापून शुद्ध बनले. प्रल्हादाची जणू ही अग्निपरीक्षाच होती. त्याची आठवण म्हणून होळी पेटवली जाते. तीच होळी म्हणजे होळीचे हे महत्त्व आहे. मित्रांनो, हिंदू धर्मात होळीला खूप विशेष महत्त्व आहे. कारण होळी हा सण सर्वत्र रात्री साजरा केला जातो. होलाष्टक म्हणजे काय मित्रांनो? फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला होलाष्टक असे म्हणतात. होलाष्टक प्रारंभ ची सुरुवात होते आणि त्यानंतर होलिका दहन बरोबरच होलाष्टक समाप्ती होते व दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते. अशा प्रकारे अष्टमी तिथीपासून ते पौर्णिमा तिथीपर्यंत जो वेळ असतो फाल्गुन मासाच्या शुक्ल पक्षात त्याला शास्त्रात होलाष्टक असे म्हणतात. या वेळेत कोणतेही शुभ कार्य, मंगल कार्य करू नये. कारण या वेळेत ग्रहांची दिशा चांगली नसते आणि या वातावरणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होतात. त्यामुळे कोणतेही शुभकार्य या दिवशी केले
तर अशुभ फळ प्राप्त होते. याचा विपरीत परिणाम आपल्याला भोगावा लागतो. या 8 दिवसाच्या कालावधीत विष्णूचे नामस्मरण आपण केले पाहिजे. या शुभ कार्य कोणतेही करायचे नाही, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, या दिवसात आपल्याला सत्यनारायणसुद्धा केलेले सगळ्यात चांगले. खरं म्हणजे होळी हा सण निसर्गाचे संक्रमण अवस्था सुचवणारा आहे. संक्रमण म्हणजे बदल. विविध झाडांची पाने गळतात. सारे लोक थंडीने बेजार झालेले असतात. झाडांची पाने गळतात. सृष्टीची शोभा नाहीशी झालेली असते. आता या स्थितीत बदल होणार असो, प्राणीमात्रात आनंद उत्साह येणार असो, ते सांगणारा हा सण. थंडीचे दिवस संपल्याचा हा आनंदोत्सव. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे की वैज्ञानिकदृष्ट्या याचं महत्त्व आहे की सगळीकडे पाचोळा पडलेला असतो, पाने गळलेली असतात. पौर्णिमेच्या शुभ दिवशी ही अस्वच्छता नाहीशी करायला, तिची होळी करायला पूर्वजांनी काढलेली पद्धत आहे. आणि परिसर स्वच्छ असणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. होळी या सणाची माहिती सांगणारी मी तुम्हाला यामागील पौराणिक कथा तुम्हाला सांगितलेली आहे. होळी हा सण कसा साजरा करायचा आहे मित्रांनो? होळीच्या दिवशी म्हणजे 24 मार्च 2024 रविवारी या दिवशी संध्याकाळी अंगण स्वच्छ झाडून, पाणी मारून, त्यावर शेणाने सारून, त्याच्या कडेला रांगोळी काढून, त्याच्या मध्यभागी शेणाच्या गोवऱ्या, त्यात एरंडाची फांदी ठेवतात. एरंडाचा एक दांडा उभा ठेवतात. त्याच्या भोवती लाकडे, गोवऱ्या रचतात. त्याची पूजा करावी. तर होळीची पूजा कशी करायची आहे मित्रांनो? प्रथम आपल्या घरच्या देवाची सेवा करायची. देवाऱ्यात तुपाचा दिवा लावून पोळ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. एक माळ श्री स्वामी समर्थांची माळ म्हणायची आहे. होळीच्या पूजेच्या ताटात आपल्याला पाण्याने भरलेला कलश, हळदी कुंकू, अष्टगंध, नारळ, तुपाचा दिवा, 2 लवंग, 1 पैसा म्हणजे कॉईन, फुले व पोळ्याचा नैवेद्य या गोष्टी पाहिजेत. लवंग हे देवीला खूप प्रिय आहे. पैसा म्हणजे लक्ष्मी. त्यामुळे या 2 गोष्टी आपल्याला होळीत दहन करायच्या आहेत. आपल्याला देवीच्या कृपेने आर्थिक टंचाई कधीही भासणार नाही. तसेच हातात पाणी घेऊन म्हणायचं आहे होळी पेटवण्याआधी की मी व माझे कुटुंब यांना सुख शांती मिळावी म्हणून होळीचे पूजन करतो असा संकल्प करा व त्यानंतर होळी पेटवावी. पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा व त्यानंतर होळीला 3 किंवा 5 प्रदक्षिणा घालाव्यात. या होळीमध्ये मनुष्याने आपण आपल्या अंगी असलेले वैगुण्य, तिरस्कार, राग, क्रोध, ईर्ष्या, दोष या सर्व गोष्टीचे दहन करायचं आहे. संपूर्ण गोष्टी सोडून द्यायच्या, हाच या सणाचा उद्देश आहे. मित्रांनो, होळीच्या दिवशी गरोदर महिलांनी फेऱ्या मारू नये, कारण गरोदर महिलांनी होळी दिवशी रात्री बाहेर पडू नये, होळीची परिक्रमा करू नये. असे करण्याने पोटातील गर्भाला ते चांगले नसते. स्त्रियांनी अग्नीची परिक्रमा करणे हे वर्ज्य मानले आहे. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचे, नारळ हा अख्खाच्या अख्खा होळीत दहन करायचा आहे. तो फोडून खायचा नाही. या दिवसात बऱ्याच लोकांना बाहेरची बाधा होते, बऱ्याच लोकांवर करणी केली जाते. तर तुम्हाला जर असे कोणी केले असेल, असे वाटत असेल, तर तर त्यांनी ज्यांच्यावर असा काही प्रयोग केला असेल घरातल्या व्यक्तीवर, त्यांनी हा नारळ घेऊन त्या व्यक्तीवर 7 वेळा श्री स्वामी समर्थ असे म्हणून ओवाळून पेटलेल्या होळीत टाकायचा आहे. तो होळीत दहन करायचा आहे. त्यामुळे तुमच्यावर होणारी करणी, बाहेरील बाधा निघून जाते, त्याचा अंत होतो आणि श्री नरसिंह म्हणजे श्री विष्णूंची कृपा तुमच्यावर राहते, आशीर्वाद राहतो. कोणीही तुमचे वाकडे करू शकणार नाही. सगळ्यात महत्त्वाचे, जेव्हा तुम्ही होळी पेटवून घरी येता तेव्हा मागे पुन्हा होळीकडे पाहायचे नाही, कारण आपण आपल्या नकारात्मक गोष्टीचा नाश केलेला असतो. परत त्याच गोष्टींना वळून पाहू नये. तुम्हाला जर पैशाची खूप टंचाई भासत असेल, घरात पैसा आला तर पैसा टिकत नाही, तर तुम्ही जे मी सांगते ते उपाय करा. होळीच्या दिवशी आपल्याला देवासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावून, त्या दिवशी रविवार आहे, आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आपल्याला पिवळ्या कलरचा कोणताही पदार्थ देवाला दाखवायचा आहे. तसेच आपल्याला देवाजवळ बसून विष्णू मंत्र म्हणायचा आहे, कारण या दिवसात विष्णूची उपासना खूप केली जाते. विष्णू मंत्र म्हणायचा आहे, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणू शकता, 51 वेळा, 21 वेळा, तुम्हाला जेवढा म्हणायचा आहे
त्यावेळी तेवढा म्हणू शकता. सगळ्यात महत्त्वाचे त्या दिवशी पौर्णिमा व गुरुवार असा योग तुम्हाला आला. सगळ्यात महत्त्वाचे त्या दिवशी पौर्णिमा व रविवार असा योग आला आहे. बरेच लोक दादा ताई दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा घालत असतील. जे नाही घालत त्यांनी जरूर घाला, कारण हा योग खूप चांगला आहे. होळी हा सण म्हणजे श्री नरसिंह अवतार विष्णूची भक्ती करणाऱ्या प्रल्हादाने अग्नीवर मात करून विजय प्राप्त करून लोकांना देवाच्या खऱ्या भक्तीचा संदेश दिला. त्या नरसिंह अवतार म्हणजे विष्णूची पूजा त्या दिवशी आपण अगदी मनापासून करायची आहे, कारण विष्णू हे जगाचे पालनकर्ता आहेत, आपले मायबाप आहेत. जेवढी आपण त्यांची मनापासून सेवा करू तेवढे ते भरभरून देतात आणि आपल्याला ते फक्त करायचं म्हणून करायचं नाही, भक्ती महत्त्वाची, श्रद्धा महत्त्वाची. त्यामुळे सगळ्या माझ्या दादा ताई मी जरूर सांगेन त्या दिवशी अगदी साध्या पद्धतीने सत्यनारायण जरूर करा व सत्यनारायण पूजेचा प्रसाद फक्त घरातल्यांनीच खायचा आहे, जेणेकरून त्याचे फळ तुम्हालाच मिळेल. सत्यनारायणाचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. श्री विष्णूची कृपादृष्टी तुमच्यावर राहील. यामुळे घरात सुख शांती समृद्धी लाभेल, घरात आनंदी वातावरण लाभेल. फक्त मनापासून करा. तुम्हाला आसुरी शक्तीवर विजय प्राप्त करण्यासाठी शिवाय भगवान श्री विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजून घेतला तर त्या पैशाचे धनाचे सर्व दोष नाहीसे होतात. पैसा पैशात टाकल्यास बरकत येते. अशी पवित्रता येऊन घरातील लोकांनी ते पवित्र अन्न खाल्ल्याने त्यांच्या मनामध्ये पवित्र विचार येतात. घरात सुख शांती समृद्धी प्रसन्न वातावरण निर्माण होते, हे मी खात्रीने सांगते. तर मित्रांनो, तुम्ही होळीच्या पौर्णिमेलाच नाही तर दर पौर्णिमेला सत्यनारायण जरूर घाला. यामुळे ऐश्वर्य धन संपत्ती यांचे मालक भगवान विष्णू श्री महालक्ष्मी यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते. होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख थोडीशी आपल्या घरी आणून काही लोक ती राख आपल्या अंगालाही लावतात. आपल्या शरीरावर कोणतेही रोग ॲलर्जी येऊ नये, शरीरातील वाईट विचार निघून जाण्यासाठी, चांगले निर्णय घेण्याची ताकद मिळण्यासाठी ती राख लावतात. किंवा तुम्ही असंही करू शकता, आपण आपल्या झाडाच्या कुंडीत थोडी थोडी मिसळायची आहे व तुळशीच्या रोपामध्ये थोडी थोडी मिसळायची, कारण आपण तुळशीला रोज दिवा लावतो, त्यामुळे आपल्या घरावर कोणाचीही वाईट नजर पडत नाही. मित्रांनो, होळीचा सण हा निष्ठा जपणारा, मानवी मनात समाजात असलेल्या असुरी वृत्तींना जाळण्याचा संदेश देणारा उत्सव म्हणजे होळी आहे. तर मित्रांनो, एवढेच बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.